नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता मंजूर झालेला आहे। पूरग्रस्तांना आगाऊ मदत आणि उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीची अपेक्षा होती। संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच की पीएम किसान योजनेनुसार योजनेचा 21व्या हप्त्याकडे देशातील कोट्यवधी शेतकऱ्याचे डोळे लागून बसलेले आहे। नुकतेच केंद्र सरकारने काही पूरग्रस्त राज्यांना आगाऊ मदत देऊन दिलासा दिला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। ह्या बहुप्रतीक्षित हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। परंतु आतापर्यंत याबद्दल मागील काही दिवसापूर्वी देशातील पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला होता। या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एका महत्त्वाचा निर्णय घेत 26 सप्टेंबर 2025 रोजी या 3 राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आगाऊ स्वरूपात जमा केला। परंतु ही अतिवृष्टी आणि नुकसान सगळीकडेच आणि सर्वत्र झालेले आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा पावसाने थैमान मांडलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सुद्धा अतोनात आणि खूप कष्ट झालेले आहे। त्यामुळे पीएम किसानचा 21वा हप्ता आगाऊ स्वरूपात जमा कधी होईल याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे। या अंतर्गत सुमारे 27,68,00,000 शेतकऱ्यांना 540 कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली आहे। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा आधार देण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत झालेले आहे। एकीकडे पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळाली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे। राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर काही भागात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। खरीप हंगाम जवळजवळ हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी काही ना काही शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलावे अशी शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। या गंभीर पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्याची मदतीसाठी मोठ्या अपेक्षित आहेत। राज्य सरकारकडून केंद्र सरकारने एनडीआरएफच्या मदतीने मागणी सातत्याने केली जात आहे। अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरात लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे। आता देशभरातील उर्वरित कोट्यवधी शेतकऱ्यांना 21वा हप्ता कधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार दिवाळीपूर्वी हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची तयारीत आहे। आगामी काळात बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता सरकार त्यापूर्वीच हा हप्ता वितरित करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। कारण की दिवाळी थेट येऊन टेकलेली आहे, तरी सुद्धा पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात न येता आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात कष्ट वाढलेले आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा मिळत नाही आहे। त्यामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब ठरेल जेव्हा राज्य सरकार त्यांच्या खात्यामध्ये आगाऊ हप्ता म्हणून पीएम किसानचे पैसे टाकणार। जर तुम्हाला पैसे मिळणार तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा।